आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे या ठिकाणी अपडेट घेऊन आलेलो आहे। तर TRTI आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचा नंबर सिलेक्शन झाला नव्हता फर्स्ट बॅचमध्ये, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर सेकंड बॅचमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण ज्या मुलांचं सिलेक्शन फर्स्ट बॅचमध्ये झालं नव्हतं त्यांनी आता सिलेक्शन झालेलं आहे मुलांचं। तर तुम्हाला कशा पद्धतीने माहिती होईल की तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही? तर मित्रांनो, सिम्पली तुम्हाला तुमच्या TRTI किंवा बार्टीच्या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा प्रोफाईल दिसेल। तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा हा जो ऑप्शन होता तो नव्हता, TRTI स्टेटस फॉर पोलीस किंवा मिलिटरी। तर ज्या विद्यार्थ्यांचं सेकंड लिस्टमध्ये जे सिलेक्शन झालेलं आहे, तर त्यांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन केल्यावर अप्रूव्हचा हा जो स्टेटस आहे तो अपडेट करण्यात आलेला आहे। तर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचा सिलेक्शन झालं आहे की नाही ते तुम्ही पाहू शकतात। आणि त्यानंतर एक प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांना, तर ती म्हणजे बँक डिटेल। जसे आपण या ठिकाणी बँक डिटेल फिलअप करतो, काही विद्यार्थ्यांना जो आहे तो पासबुक या ठिकाणी शो होत नाही किंवा एरर होतो येतो। तर तो एरर या ठिकाणी आहे तो सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे आपल्याला पासबुक बघताना एरर यायला लागला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काळजी करायची गरज नाही। या ठिकाणी सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना पासबुक जो आहे तो दिसत नाही। तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ समजला असेल। तर सेकंड लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर सिलेक्शन झालेला आहे, तर त्यांचं या ठिकाणी प्रोफाईलमध्ये अप्रूव्हचा जो स्टेटस आहे तो अपडेट करण्यात आलेला आहे। तर तुम्ही लॉग इन आपलं जे आहे ते करून चेक करू शकतात की आपलं सिलेक्शन झालं आहे की नाही। तर आय होप मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। थँक्यू।